एकदा काय होतं की जिनेवा इथे एक जगप्रसिद्ध तज्ज्ञ मसाज तज्ज्ञ होते. त्यांची एक परिषद भरलेली होती आणि या परिषदेमध्ये डॉक्टर राम भोसलेंना आमंत्रित करण्यात आलं होतं. आणि सगळ्यांना माहीत होतं की डॉक्टर राम भोसले खूप नामांकित आहेत. अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांना वगैरे पंतप्रधानांना सुद्धा ते ट्रीट करतात. त्यामुळे त्यांचं नाव खूप झालेलं होतं. तर त्या परिषदेचे जे अध्यक्ष होते त्यांनी डॉक्टर राम भोसलेंना सांगितलं मंचावरून, आम्ही तुमचं नाव खूप ऐकतोय, तुम्ही जी ही काम करताय संवाद विद्या, आम्हाला त्याचं डेमॉन्स्ट्रेशन बघायचं आहे. डॉक्टर राम भोसले म्हणाले ठीक आहे, मी करतो डेमॉन्स्ट्रेशन, पण पेशंट कोण? तर म्हणे अध्यक्ष म्हणाले की मीच, तरच तुम्ही हा प्रयोग करा. डॉक्टर राम भोसलेंनी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली आणि त्या चिठ्ठीमध्ये काहीतरी लिहिलं आणि ती चिठ्ठी त्यांनी त्यांच्या कोटाच्या खिशात टाकली अध्यक्षांच्या ट्रीटमेंट सुरू व्हायच्या आधी. आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं की मी चिठ्ठीत ठेवतो इथे, हे ट्रीटमेंट झाल्यानंतर ती उघडून वाचायची, तोपर्यंत नाही. एक साधारण अर्धा पाऊण तासानंतर त्यांनी सांगितलं की आता मसाज झाला आहे, तुम्ही उठा. इतके आनंदित झाले की मला प्रचंड, आजपर्यंत मी इतके मसाज घेतले पण आज पहिल्यांदा हा जो मसाज घेतला त्याने माझं शरीर कापसासारखं आहे, हलकं झालं आहे. जे जड शरीर वाटत होतं असं वाटतं की माझं शरीर फक्त 5 किलोचं. माईक समोर येऊन त्यांनी सगळ्यांना संबोधित केलं. इतक्यात डॉक्टर राम भोसले म्हणाले की मी तुमच्या कोटाच्या खिशात एक पेपर ठेवला आहे, तो जरा वाचून दाखवता का सगळ्यांना? त्यांनी खिशातनं तो पेपर काढला आणि वाचला की मी तुम्हाला हा जो मसाज देत असताना, संवाहन देत असताना, मी सर्वात शेवटी तुमच्या मज्जातंतूंवर एक हलकासा झटका देईन आणि त्यावेळी तुम्ही कोट घालाल पण तुम्ही पॅन्ट घालायला विसराल. ती विस्मृती तुम्हाला क्षणिक होईल. आणि सगळे पाहायला लागले आणि ते पण पाहायला लागले की अरे मी कोट तर घातला, पॅन्टच घातली नाहीये. आणि म्हणजे ते सांगून त्यांनी ते केलं. म्हणजे इतकं त्यांचा तो कंट्रोल होता डॉक्टर राम भोसलेंचा या विद्येवर.